ज्या मुद्दा तुम्ही मला प्रश्नाने विचारला पण भावना मनात दाटल्या, कारण ज्या गरीब कुटुंबातून आलो त्या समाजासाठी आरक्षणाचा लढा आज आम्ही घेतोय। हे मराठा समाजातील जे पुढारी आहे ती 40 वर्षापासून त्यांनी फक्त मराठा समाजाला लुबाडण्याचं काम केलेलं आहे, कारण मराठी कधी मागून दगा करत नाही, ते समोरूनच दगा करतात। त्या राजाने या ठिकाणी स्वराज्यासाठी झटावं लागलं, त्यांच्याच जर वंशाला या ठिकाणी आरक्षण मिळत नसेल तर कायदा आणि कायदा काय हातात घेऊ ते येणाऱ्या काळातच ठरेल। पहिल्या काळामध्ये एक पाटीलकी होती, त्या पाटीलकीच्या माध्यमातून मराठा समाज कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी प्रतिक्रिया देणार नाही, पण आपण ज्या समाजामध्ये निर्माण झालो, या आमदार खासदारांनी इतल्या वर्ष पद भोगले, त्यांनी एक शब्दही त्या ठिकाणी बोलले नाही। खरं दुःख एका गोष्टीचं वाटतं, जे काही आम्हाला आडवे येतील त्यांना आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही। आमच्याही समाजाचे नेते जे काही मुंग गिळून गप्प बसलेले असेल त्यांनाही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवावाच लागेल। आम्ही कुणबी म्हणून शेती करतोय आणि त्या शेतीचं काम करत असताना आज कापूस 67 रुपये विकावा लागतो, सोयाबीन 45 रुपये विकावा लागती। तिथून आलेलो आहे या ठिकाणी आज आम्ही ज्या माऊलींनी 400 वर्षाच्या पूर्वी स्वराज्याची पहार या भूमीत रवली, त्या माऊली राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना सर्वप्रथम मानवंदना करतो आणि त्यांच्या जयंतीच्या समस्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचीच प्रेरणा घेऊन आज आम्ही या मातृभूमीची माती राहून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची तोत निर्माण करू, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, गेल्या 30-40 वर्षापासून आज जो मराठा समाजाला समन्वय मिळाला, प्रामाणिक मराठा भूषण मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जी आरक्षणाची ठिणगी पेटली ती एक प्रामाणिकतेची होती। त्यामुळं आम्ही आरक्षणच घेऊन मुंबईतून परत येऊ। मुंबईत किती मराठी असेल त्यावेळेस मुंबईत गेल्यावरच कळेल, कारण मराठी कधी मागून दगा करत नाही, ते समोरूनच दगा करतात। सरकारच्या वतीनं ते म्हणतात आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण गेल्या 70 वर्षापासून जो आम्हाला लुबाडण्याचं काम करतात, ज्या माऊलीनं 400 वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी स्वराज्याची मोहर रवली, त्या राजाने या ठिकाणी स्वराज्यासाठी झटावं लागलं, त्यांच्याच जर वंशाला या ठिकाणी आरक्षण मिळत नसेल तर कायदा आणि कायदा काय हातात घेऊ ते येणाऱ्या काळातच ठरेल। मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ ही आली, कारण पहिल्या काळामध्ये एक पाटीलकी होती, त्या पाटीलकीच्या माध्यमातून मराठा समाज हा गावोगावी मोठा भाऊ म्हणून संबोधला जात होता आणि मोठ्या भावाच्या रूपाने तो प्रत्येकाला आजही 18 पगड जातीतील लोक आमच्या सोबत, वरचे 4-2 खेकडे सोडले तर बाकी लोक आमच्या सोबत आहे, हे तुम्हाला सांगू इच्छितो। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हीच माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करू। मराठा समाजातील जे मुलं आहे बरोबर, कारण विकून टिकून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जे संभाजीनगरसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी शिकतात आणि शिकल्याच्या नंतर 1-2 मार्कांनी नापास झाल्याच्या नंतर ते घरी आल्याच्या नंतर त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। तुम्ही पाहतात 40 वर्षापासून हा लढा सुरू आहे। 1982ला या ठिकाणी प्रथमतः मार्तंड कामगार अण्णासाहेब पटेल यांनी आत्महत्या केली, त्यानंतर अनेक बांधवांनी आमच्या आत्महत्या केल्या। ज्या वयामध्ये आईवडिलांना खांदा देण्याची वेळ येते त्याच वयामध्ये आईवडिलांना त्यांना खांदा द्यावा लागला। हे मराठा समाजातील जे पुढारी आहे ती 40 वर्षापासून त्यांनी फक्त मराठा समाजाला लुबाडण्याचं काम केलेलं आहे। काय झालं, आमच्या समाजातील काही 4-2 जर वर्ष रेवलचे जर लोक हे केले सोडले तर आजही समाजाचं तुम्ही सर्वेक्षण करा। तुमचा जो गायकवाड आयोग असेल त्यांच्या माध्यमातून मागासवर्ग आयोग असेल त्यांनी सुद्धा सर्वेक्षण केलेलं आहे की मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण मिळालंच पाहिजे। पण सरकार कुठलंही असो त्यांनी फक्त या ठिकाणी वापरण्याचं काम केलं। या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्या ठिकाणी अंतरवली सराटी या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 30 दिवसात आरक्षण देतो, मनाचा मोठापणा दाखवत त्या ठिकाणी मराठा युद्ध मराठा भूषण यांनी 40 दिवस दिले। 40 दिवस कुठलंही त्यांनी काही केलं नाही, त्यांना वाटलं हे प्रकरण दबला जाईल, पण ते दबन कसं हो, जी मातीची निष्ठा असती तीच माणसाची निष्ठा असती। आणि 41 दिवस आणि 42च्या दिवशी ते दिल्लीच्या वारीवर गेले। अरे दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, पण यांच्या समोर झुकावा लागला। या ठिकाणी मी प्रतिक्रिया देत असताना तुम्हाला सांगतो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी प्रतिक्रिया देणार नाही, पण आपण ज्या समाजामध्ये निर्माण झालो त्या समाजानं 30-40 वर्ष आपल्याला मोठं केलं, त्या समाजाच्या मुलाबाळाला जर आरक्षण मिळत असेल, या आमदार खासदारांनी इतल्या वर्ष पद भोगले, त्यांनी एक शब्दही त्या ठिकाणी बोलले नाही। खरं दुःख एका गोष्टीचं वाटतं, ज्या वेळेस काही लोक स्वतःच्या समाजासाठी लढते आणि आमचे जर नेते जर लढत नसेल, तुम्हाला सत्याचा मोह कसा एवढा झाला हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करतो। या ठिकाणी आम्ही राजकारणाच्या माध्यमातून असं पाहतो, जे काही आम्हाला आडवे येतील
त्यांना आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही। आमच्याही समाजाचे नेते जे काही मुंग गिळून गप्प बसतील असेल त्यांनाही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवावाच लागेल। त्यासाठी एक आपल्या माध्यमातून एक विनंती करतो, एक मराठा सेवक म्हणून एक विनंती करतो, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी 20 तारखेच्या अगोदरच मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं। ज्या ठिकाणी मराठ्यांना पहिल्यापासून संघर्ष करण्याची वेळ आणली आणि आता तरी संघर्ष करू देऊ नका, कारण या राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत होते की आम्ही सत्तेत असलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ, पण ते आज देऊ शकले नाही। सत्तेचा मोह प्रत्येकाला असतो। या ठिकाणी एक मुद्दा मी आवर्जून घेईल, या ठिकाणी सोयाबीन, कापूस, मक्का याचे भावसुद्धा पडलेले आहे। आम्ही कुणबी म्हणून शेती करतोय आणि त्या शेतीचं काम करत असताना आज कापूस 67 रुपये विकावा लागतो, सोयाबीन 45 रुपये विकावा लागती, मग ही आणि खताची कोणी 17-18 रुपये घ्यावं लागते। तर माझे वडीलधारे मंडळी आहे त्यांनाही विचारून घ्या, या 2013ला या राज्याचे आताचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पाशा पटेलच्या माध्यमातून जागर यात्रा काढली आणि त्या यात्रेत त्यांनी सांगितलं होतं, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांना 1000 लेटर पाठवले की या ठिकाणी आत्महत्या करता। आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे। आज भावाचे आणि शेतकऱ्यांची काय हाल हे सरकार करत आहे, हा मुद्दा तुम्ही मला प्रश्नाने विचारला पण भावना मनात दाटल्या, कारण ज्या गरीब कुटुंबातून आलो त्या समाजासाठी आरक्षणाचा लढा आज आम्ही घेतोय आणि आरक्षणच बरोबर आम्हाला हमी भाव हा फार महत्त्वाचा आहे। कापूस, सोयाबीन, मक्काला कधी भाव देतील ज्या वेळेस आज शेतकरी समृद्ध होईल। माझ्या राजाने 400 वर्षाच्या पूर्वी बळीराजा किती सुखी केला हे आपल्या सर्वांना जाणून आहे। काय वाटतं सरकार काय निर्णय घेईल 20 तारखेनंतर, देईल आरक्षण? मला तरी वाटतं बोलायची कडेन बोलायचं भात तिथं गेल्याच्या नंतरच आम्ही माघारी फिरणार नाही। जोपर्यंत आमचं आरक्षण हातात मिळेल तेव्हाच आम्ही माघारी येऊ।